नमस्कार. MTDC अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या या नव्या उपक्रमामध्ये मी ज्योती आंबेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महापर्यटन, पर्यटनामधून रोजगाराच्या संधी हा नवा उपक्रम घेऊन MTDC आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत कृषी पर्यटनाविषयी आणि या क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव योगदान दिलेलं आहे अशी मान्यवर मंडळी आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहेत. त्यांचा मी परिचय करून देते. सगळ्यात आधी परिचय करून देते डॉक्टर मुकेश कुलकर्णी यांचा. MTDC मध्ये कार्यरत असलेले अधिकारी आहेत आणि या प्रकल्पांवर ते काम करत आहेत. त्यांच्या शेजारी बसले आहेत श्रीयुत पांडुरंग तावरेजी. यांना ओळखत नाही असं आज महाराष्ट्रात तरी कोणी नाहीये, कारण कृषी पर्यटनामध्ये त्यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. ज्यावेळी ही कल्पना केवळ महाराष्ट्रच नाही पण भारतामध्ये सुद्धा नवीन होती, अशा वेळी त्यांनी धाडस करून हा उपक्रम हाती घेतला आणि यशस्वीपणे राबवून दाखवला. आज त्यांच्याकडे येऊन प्रशिक्षण घेऊन अन्य ठिकाणी हे उपक्रम राबवणारे अनेक जण सापडतील. त्यांच्या बोलण्यातनं हे सगळे संदर्भ आपल्याकडे येतील. केवळ भारतात नाही तर परदेशातलेही अनेक पर्यटक त्यांच्याकडे येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कुतूहलाने बघत असतात. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत ढिंगचॅक विलेज नावाचं एक विलेज आहे. त्या विलेजचे श्रीयुत मिलिंद पाठकजी. पाठकजी नमस्ते. या सगळ्यांचं मी आमच्या स्टुडिओमध्ये परत एकदा मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात आधी वळते तावरेजींकडे. कृषी पर्यटन आता हळूहळू लोकांना माहीत होत चाललेलं आहे, पण ज्यावेळी तुम्ही या क्षेत्रामध्ये उडी घेतली तेव्हा मोठी रिस्क पण होती. त्यावेळी तुम्हाला असं का वाटलं की आपण हे क्षेत्र निवडावं आणि याच्यामध्ये जावं? काय होतं की आता जी शेतकऱ्याची जी पुढची पिढी आहे आणि ही जर आपल्याला असं वाटत असेल की त्यांनी शेतावरती थांबावं, कारण शेती हा काय शाश्वत असा उपक्रम नाही किंवा शाश्वत असा व्यवसाय नाही. कारण शेती ही पाऊस, पीक आणि त्याला मिळणारी किंमत याच्यावरती अवलंबून आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या पुढच्या पिढीला या तिन्ही गोष्टी, आम्ही काही एवढे नशीबवान नाही, या तिन्ही गोष्टी सगळ्या जुळून प्रत्येक वर्षी येत असतात. आणि म्हणून शेतीवरती आधारित काहीतरी जोड उद्योग किंवा जोड व्यवसाय करावा या दृष्टिकोनातून त्याच्याकडे आम्ही पाहिलं. आता पर्यटनच का, तर त्याच्या अगोदर जवळजवळ 17-18 वर्ष पर्यटन क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे. आणि म्हणून पर्यटनाचं जे ज्ञान लागतं ते ज्ञान ऑलरेडी माझ्याकडे होतं. आणि एका बाजूला हाडाचा शेतकऱ्याचा मुलगा असलेला, 6 चुलते 6 आत्या, मोठ्या भल्या वाड्यामध्ये जन्म झाला आणि मग हे सगळं माझ्या रक्तामध्ये होतं. मग ह्याची सांगड आपल्याला कुठं घालता येईल का, या दृष्टिकोनातून कृषी आणि पर्यटनाची सांगड आम्ही या ठिकाणी घातलेली आहे. ज्यावेळी तुम्ही या उपक्रमाला सुरुवात केली तेव्हाची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. नक्कीच. जर याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगा म्हटलं तर काय सांगाल तुम्ही? 2013 मध्ये जवळजवळ 183 कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र सुरू आहेत आणि यांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3,30,000 पर्यटक मागच्या वर्षी या सगळ्या 183 पर्यटन केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत. आणि याच्यामधून जर उलाढाल पाहिली आपण तर जवळजवळ 13 कोटीच्या आसपास उलाढाल महाराष्ट्रामध्ये कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून होते आहे. मग तुम्ही विचार करा की ह्या मागच्या 10-12 वर्षामध्ये हा जो फरक झालेला आहे की पर्यटक कृषी पर्यटनाकडे वळतात आहेत आणि शेतकरीही कृषी पर्यटनाकडे वळतो आहे. तर हे खूप मोठं ज्याला आपण यश म्हणू कृषी आणि पर्यटनाचं ते झालेलं आहे. आणि ह्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. खरं आपला कृषी प्रधान देश आहे, महाराष्ट्र हे सुद्धा कृषी प्रधान राज्य आहे, त्यामुळे ह्याची व्याप्ती मोठी आहे आणि मार्केट पोटेन्शियल पण खूप आहे. आणि शेती हा आपला काय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पारंपरिक व्यवसाय आहे आणि म्हणून शेती ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून शेतीकडं पर्यटनाच्या माध्यमातून वळणं हे साहजिकच होतं. अतिशय छान मुद्दा मांडला तुम्ही. त्याच्यातनं संस्कृती, त्याच्यातनं परंपरा, त्याच्यातनं व्यवसाय आणि त्याच्यातनं टुरिझम असं सगळं एकमेकांशी गुंफण घातलेलं आहे. त्यालाच तो संदर्भ निघाला म्हणून मी आता यांची MTDCची डॉक्टर मुकेशना मी विचारणार आहे की तुमचीच महाभ्रमण नावाची जी स्कीम आहे ह्या सगळ्या गोष्टीशी तुम्ही त्याची कशी सांगड घातली आहे, काय सांगाल? बेसिकली असं असतं की आपल्याकडे प्रत्येक गोष्टी विखुरलेल्या असतात वेगळ्या वेगळ्या. जसं की लहानपणी आम्ही पोळीला चटणी लावून खायचो, त्याला आम्ही रोल करून खायचो. पण आताच ते आता नवीन प्रकार तो आलाय की त्याला फ्रँकी म्हणतो आपण. तर जुनी गोष्ट नवीन डब्यात दिली की लवकर जाते ती. तर नुसती कृषी पर्यटन म्हटलं की लोक शेती म्हणजे लोकांना फक्त बैलगाडी वाटतं. पण महाभ्रमणच्या लाईन खाली समजा कृषी पर्यटन आम्ही डेव्हलप करतो आहे, तर त्या माध्यमातून आम्ही ग्रामीण पर्यटन प्लस कृषी पर्यटन दोघांची सांगड घालून ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल याचा आम्ही प्रयत्न करून कृषी पर्यटन एक नवीन ओळख आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. मग काही पायलट प्रोजेक्ट कुठे राबवलेत काय? महाराष्ट्रामध्ये महाभ्रमणच्या अंडरच्या जवळजवळ 100च्या वर आमचे प्रोजेक्ट चालू आहे महाभ्रमणच्या अंडर आणि त्यातले 60% प्रोजेक्ट हे कृषी पर्यटनचे आहे.
उदाहरणादाखल जे लिडिंग मधले आहेत त्यातले 5-6 काय सांगू शकाल नाविन्यपूर्ण आणि जिथं खूप छान रिस्पॉन्स आहे, लोकांनी आवर्जून गेलं पाहिजे अशा विषयी काय सांगाल? येस, त्यातलं बोर्डीचं एक आहे प्रभाकर सावेंचं फार्म जे आहे अतिशय सुंदर आहे आणि बेसिकली चिकू हा खूप जास्त फेमस आहे. दुसरं सह्याद्रीचं एक सह्याद्री फार्म म्हणून एक डहाणूचं आहे, प्रोफेसर शेट्टी ते सध्या रन करत आहेत. प्रोफेसर शेट्टी हे 18 वर्षापासून म्हणजे 18 वर्ष ते ऑस्ट्रेलियामध्ये रोबोटिक्सचे प्रोफेसर होते. येस, आणि त्यांनी आत्ता डहाणूमध्ये त्यांनी आपण ॲक्वाफोनिक्स म्हणतो की बिना मातीचे त्यांनी झाडं ग्रो करायची टेक्निक तिथे नवीन डेव्हलप करता येते. याच्यासोबतच पर्ल कल्चर पण तिथे डेव्हलप करता येते. तर नुसती शेतीच नाही, शेतीचे नवीन नवीन उपक्रम जे आहेत ते लोक जाऊन तिथे बघू शकतात असं मला वाटतं. मी आता मुरबाडकडे वळणार आहे. पाठकजी, तुमच्या त्या गावाचं नाव नुसतं उच्चारलं तरी आम्हाला हसायला येतं, त्यामुळे न उच्चारताच मी आता विचारते कसं काय तुम्हाला ते सुचलं असं नाव ठेवायचं, त्यामागची धारणा काय होती? एक नॉर्मली आपण प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह म्हणून म्हणतो आणि जेवढे चांगले संस्कार ते पटकन लक्षात येत नाही, पण एखादी गोष्ट जर उलट केलेली असेल किंवा निगेटिव्ह केलेली असेल तर ती वर्षानुवर्ष एकदा जरी सांगितली तरी लक्षात राहते. म्हणजे आणि त्याचंच उत्तर जर मी म्हटलं तर जर ढिंच्याक विलेज आणि ढिंच्याक विलेजचे पाठक जर म्हटलं तर मला नाही वाटत इथे बसलेले सगळे जे मंडळी आहेत तर यांना परत माझी स्वतःची इंट्रोडक्शन द्यायला लागेल असं मला नाही वाटत. आणि जर अगदी थोडक्यात म्हटलं तर प्रत्येकाला एक लहान म्हणजे अगदी 3 वर्षाचा मुलगा असो, अगदी 70-80 वर्षाचा म्हातारा असो, प्रत्येकाला मनातनं काहीतरी ढिंच्याक करायचं असतं, पण त्याला ती जागा मिळतेच असं काही नाही. मग ती जागा ढिंच्याक ही जागा आपण ही स्पेस प्रोव्हाइड करून दिली आहे. मग तिथे तुम्ही या, बागडा, रडा, मस्ती करा, ओरडा, काही करा, तर ती एक ढिंच्याक ही आपण स्पेस तयार करून दिली. आणि हे सगळं करताना आपण नुसतंच आपल्या हॉबीवर किंवा मस्तीवर किंवा मौजवर न हे करता याचा समाजाला किंवा ग्रामपंचायतीला किंवा गावाला कसा पंचक्रोशीला फायदा होईल अशाही पद्धतीचा आपण विचार केला. आज एक लक्षात घ्या की जर याचं इकॉनॉमिक्स जर बघितलं तर ज्या वेळेला 20 पर्यटक तुमच्याकडे येतात त्यावेळेला साधारण 35 जणांना रोजगार मिळतो. हा रोजगार अगदी वेगवेगळ्या प्रकारचा असतो, कारण तुम्ही कुठलीही शेती जरी करत असलात तरी तुमची एक पर्टिक्युलर प्रकारची स्पेशालिटी असते. आता आज आमची शेती म्हणजे ही शहरातली शेती आहे, किंवा आम्ही जे लँडस्केपिंगचे प्लॅन्स तयार करतो, नर्सरीचे प्लॅन्स तयार करतो आणि 1800 प्रकारच्या जातीमध्ये डील करतो, त्याच्यापैकी 350 प्रकार बनवतो. आणि हे बनवता आम्हाला निसर्गाबरोबर जे एन्व्हायरमेंटला जे आजच्या दिवसाला आपण जे शिकवतो म्हणजे जे धडे आहेत मुलांना, ह्या धड्यांचं एक मॉडेल सुद्धा तिथे पर्यावरणाचं मॉडेल आहे. याच तुमच्याकडे माहितीचा अक्षरशः भांडार आहे. आपण या विषयावर अजून चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण मध्येच एक सफर करून येणार आहोत डहाणूला. ठाणे जिल्ह्यात डहाणू इथे कृषी पर्यटनाची मुहूर्तमेढ प्रभाकर सावे यांच्या तारपा पर्यटन केंद्रानं रोवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 40 वर्ष शेती करणाऱ्या साव्यांनी गेली 10 वर्ष आपल्या शेतीला पर्यटनाची जोड दिली आहे. आज 27 एकर परिसराचा सावे फार्म पर्यटकांचं आकर्षण ठरलं आहे. कृषी पर्यटन हा एक अनुभव देणारा पर्यटन प्रकार आहे आणि माझ्या शेतावर मी शेती करत असताना जो काही निसर्गाचे जतन केलं गेलं किंवा जे पर्यावरणाचं जतन केलं गेलं ते पाहण्यासाठी शहरातली मंडळी खूप मोठ्या प्रमाणात यायला लागली आणि त्याच्यामुळे त्यांना काहीतरी वेगळं बघता यावं, वेगळं अनुभवता यावं आणि वेगळं बरोबर घेऊन जाता यावं, अशा प्रकारे मी हा कृषी पर्यटन उपक्रम राबवायला सुरुवात केली. आज ग्रामीण तरुण ह्या शेतीपासून दूर जात आहे, कारण ह्याच्यामध्ये थोडाफार पैसा असला तरी सन्मान नाही आहे. मला वाटतं कृषी पर्यटनाकडे मी ह्या दृष्टीने जास्त पाहतो आहे आणि एकंदरीतच हा अनुभव देणारा पर्यटन प्रकार हा ग्रामीण भागात अतिशय चांगल्या प्रकारे राबवता येईल आणि जेणेकरून ग्रामीण भागात रोजगाराची एक संधी निर्माण होईल. आणि ह्या पर्यटन प्रकारामुळे मला स्वतःला एक शेतकरी म्हणून खूप पूरक उत्पन्नाचा आधार मिळालेला आहे आणि त्याच्या आधारे मी अगदी सन्मानाने मी अजूनही शेती करू शकतो. हा मला ह्याच्यातनं एक मिळालेला खूप महत्त्वाचा फायदा आहे. शेती आणि निसर्ग हा जवळ असल्यामुळे त्या निसर्गाचा अनुभव देण्याचाही ह्याच्यामध्ये आपल्याला एक त्या पर्यटकांना अनुभव देता येतो. त्याचबरोबर इथली जी ग्रामीण संस्कृती आहे, शेती आणि ग्रामीण संस्कृती ह्या एकमेकाचा एकच पूरक अशा बाजू आहेत. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीचाही अनुभव
त्यांना त्या पर्यटकांना ह्या माध्यमातून मिळू शकतो. MTDCच्या महाभ्रमणामुळे शेती आणि एकंदरीत ग्रामीण जीवनाला समाजामध्ये सन्मान मिळेल असं मला खात्री वाटते. साव्यांच्या तारपा पर्यटन केंद्रात पर्यटकांच्या निवासाची उत्तम सोय आहे. प्रशस्त खोल्या आणि त्याबरोबरच सर्व आधुनिक सोयी सुविधा इथे उपलब्ध आहेत. पण मचाणावर उभारलेलं बांबूचं घर ही इथली खासियत आहे. फार्म हाऊसमध्ये तयार झालेला कृषी माल इथे स्वस्तात मिळतो. पण आदिवासी वारली चित्रकलेचे सुंदर नमुने असलेले पर्यटकांच्या पसंतीचे टी-शर्ट्स आणि टोप्या देखील इथे उपलब्ध आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी आणि कृषी संस्कृतीचं दर्शन घडवणारं एक संग्रहालय देखील इथं उभारलं आहे. मधमाशाचं पोळं, विविध पक्ष्यांची वैशिष्ट्यपूर्ण घरटी, त्यांची अंडी, विविध प्रकारची बी बियाणं, याचबरोबर सापाची कात देखील इथे पाहायला मिळते. जिज्ञासूंना ठिबक सिंचन संचाची माहितीही इथे मिळते. वारली झोपडीच्या प्रतिकृतीतून वारली संस्कृती आणि जीवनशैलीचं दर्शन घडतं आणि त्याचा अनुभवही घेता येतो. खरं तर अनुभव सिद्ध कृषी पर्यटन हाच सावे फार्म्सचा पाया आहे. तारपा पर्यटन केंद्राच्या ट्रॅक्टरमधून आसमंतातल्या निसर्गाचा आनंद घेत घेत पर्यटक जेव्हा सावे फार्म्समध्ये जातात तेव्हा नव्या माहितीचा आणि अनुभवाचा समृद्ध खजिनाच जणू त्यांच्या हाती लागतो. सावे फार्ममध्ये जवळजवळ 5,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचं एक मोठं शेततळं आहे. 3 कोटी लिटर पाणी इथे साठवलं जातं. जिल्ह्यात इतरत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तरी त्याची झळ इथे पोचत नाही. या तलावातलं निवळलेलं पाणी सायफन पद्धतीनं बोरवेल किंवा कूपनलिकांच्या पुनर्भरणासाठी वापरलं जातं. दररोज 2,80,000 लिटर पाणी 160 फुटापर्यंत खोल कपारीत साठवलं जातं. त्यामुळे 1 किलोमीटर परिसरातल्या बोअरवेलच्या पाण्याची पातळी आणि प्रत वाढली आहे. या शेततळ्यात पर्यटकांना मासेमारीचा अनुभव घेता येतो. बऱ्याच प्रयत्नांनंतर गळाला मासा लागला की होणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. जाळ्याच्या सहाय्यानं मासे पकडण्याची पद्धतही इथे पाहता येते. इथल्या बागायतीला मत्स्य जलसिंचन केलं जातं. माशाच्या जलाशयाचं पाणी फळबागांना दिल्यास वेगळं खत वापरावं लागत नाही. आंबा, नारळ, चिकू, भोकर तसंच इस्रायलहून आणलेल्या अवाकाडो सारख्या फळबागांना याचा उपयोग होतो. मिस्ट हाऊस अर्थात सूक्ष्म तुषारगृहामध्ये पावसाळी आर्द्रता कायम ठेवून कलमं तयार केली जातात. ही कलमं तयार करण्याचं प्रात्यक्षिक देखील इथे पर्यटकांना पाहता येतं. चिकूच्या बागेत आपल्या हातानं चिकू काढणं, आंब्याच्या झाडावरून आकड्याच्या सहाय्यानं कैऱ्या काढणं, हे अनुभवही घेता येतात. बांबूच्या टोपल्या, करंड्या बनवण्याचं आदिवासी स्त्रियांचं कौशल्य पाहून पर्यटक थक्क होतात. मग लहान थोर सगळेच परड्या बांधू लागतात. नारळाच्या झावळ्यांची वीण करून झोपडीच्या शाकारणीसाठी छत बनवताना पाहून हे किती सोपं आहे असं वाटायला लागतं. पण प्रत्यक्ष स्वतः करायला गेल्यावर मात्र पर्यटकांची तारांबळ उडते. जाड दोरांच्या सहाय्यानं माडाच्या झाडावर चढण्या उतरण्याचा थरारही इथे पर्यटकांना घेता येतो. विशेष म्हणजे सावे यांची पुढची पिढी देखील
याच कृषी पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहे. तरुण आदित्यच्या कल्पनेतून इथं नवनवीन संकल्पना साकारल्या जात आहेत. मत्स्य जलसिंचन ही त्याचीच कल्पना. पर्यटकांना कृषी आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देणाऱ्या तारपा पर्यटन केंद्राला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आपल्या योजनेत समाविष्ट केलंय. राज्यभरात पर्यटन क्षेत्रात जिथं जिथं काही चांगलं घडतंय, चांगली घडण्याची शक्यता आणि क्षमता आहे, तिथे MTDC आपलं सहकार्य द्यायला तयार आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी सक्षम झाला, गाव पातळीवर रोजगार निर्मिती झाली, तर अंतिमतः ती राज्यालाच फलदायी ठरणार आहे हे निश्चित. तावरेजी, मी असं विचारणार आहे की कृषी पर्यटन जे आहे ते शेतीला पूरक म्हणण्यापेक्षा आता उलट शेतीच त्याला पूरक झाली अशी उलटी परिस्थिती आहे. याविषयी तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर आहे, परंतु काय होतं की सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शेतकरी हा पर्यटनाकडे का वळतोय. उगाच शेतकऱ्यांना वेळ आहे म्हणून पर्यटनाकडे वळालो आहे अशी त्यातली गंभीर बाब आहे. काय होतं की मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की शेतीचा इन्कम, शेतीचा रोजगार, शेतीचं ह्या सगळ्या गोष्टी शाश्वत काहीच नाही आहे. आणि म्हणून शाश्वत बनवण्यासाठी पर्यटन हा एक शाश्वत इन्कम झाला. म्हणजे सोमवार ते गुरुवार हे शेतकऱ्यांनी शेतीच केली पाहिजे. जसं आपण पर्यटक हा ताजमहाल बघायला जातो, प्रामुख्यानं त्याचं ताजमहाल बघणं हे प्रमुख उद्दिष्ट असतं. आणि मग आपल्या शेतावरती ज्या वेळेला पर्यटक येईल त्याचं प्रमुख उद्दिष्ट हे शेती पाहणं आहे किंवा शेतीमध्ये काम करणं आहे किंवा आमच्या जनावरांबरोबर बागडणं आहे, आमच्या कोंबड्यांबरोबर खेळणं आहे किंवा आमच्या त्या सगळ्या शेतीमध्ये हुंदडणं आहे, शेतीमध्ये काम करणं आहे. आणि म्हणून प्रामुख्यानं आपली शेती ही तिथली फळती फुलती पाहिजे. शेतीच जर तुमची नसेल तर पर्यटक तिथे येऊन काहीच करू शकत नाही. आणि म्हणून कृषी पर्यटनाचा 90% हा जो भाग आहे हा कृषीचा आहे आणि 10% भाग हा पर्यटनाचा आहे. आता 90% मध्ये शेतीचं जेवढं इन्कम मिळतं तेवढं 10%च्या पर्यटनामधून मिळतं, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. कारण पर्यटनामधून मिळणारं जे उत्पन्न आहे, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. जर आम्ही 1 एकर ऊस लावला तर त्या 1 एकराला साधारण 14 ते 16 महिने लागतात, काही ऊसांना 18 महिने लागतात. 18 महिन्यानंतर 1 एकराच्या ऊसामधून साधारण तुम्ही 50-55 टन ऊस पकडा, मिळणारा भाव जो आहे तो 2,500 रुपये पर टन आहे. तर अंदाजे ह्या साधारण 1,80,000च्या आसपास त्याचा इन्कम मिळतो आणि त्यातून जवळजवळ 50-1,000 रुपये खर्च आहे लागवडीला. आणि मग मिळणारं हे जे उत्पन्न आहे हे जर तुम्ही 14 महिन्यात भागिले केलं आणि घरामध्ये जर 4 लोकांचं कुटुंब असेल तर प्रत्येक माणसाच्या वाट्याला 200 रुपये रोज येतो. म्हणजे मी 1 एकराचा ऊस बागायतदारी जरी असलो तरी मला दिवसभरासाठी मिळणारी जी रक्कम आहे ही 200 रुपये आहे. तर माझ्याकडे हे पर्यटक एका वर्षामध्ये जरी शनिवार रविवारी आले तरी सुद्धा मला 1,80,000च्या वरती इन्कम मिळतं. आणि म्हणून प्रमुख पर्यटनाचा जो व्यवसाय आहे हा निश्चितपणानं काही शेतकऱ्यांसाठी प्रमुख व्यवसाय झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांसाठी तो अजूनही त्याला सप्लिमेंटरी ज्याला आपण इन्कम म्हणतो त्याच्यावरती अवलंबून आहे. पण हे खूप प्रेरणादायी पण आहे ना की ज्यांचं हायवेला शेती आहे किंवा ज्यांचं अगदी गावाला शहराला लागून शेती आहे त्यांच्यासाठी ती जागा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं, MTDCच्या अनेक स्कीम्स आहेत, त्या स्कीम्सची मदत घेणं, तुमच्यासारखे जे या क्षेत्रातले खूप अधिकारी व्यक्ती आहेत त्यांचा गायडन्स घेणं आणि खूप वेगळ्या पद्धतीने सुशिक्षित बेरोजगाराची फौजच्या फौज जी शहरात तयार होतीये ती एका परीने इकडे वळण्यासाठी पण एक मोठी अजून एक तुम्हाला मी या ठिकाणी उदाहरण देऊ इच्छितो की महाराष्ट्रातली जी कोरडवाहू शेती आहे, म्हणजे महाराष्ट्रात आज नाही म्हटलं तर जवळजवळ 80% कोरडवाहू शेती आहे. आणि मग खऱ्या अर्थानं पर्यटनाची जी गरज आहे ही कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणजे आमचा बागायतदार शेतकरी कसा तरी इन्कम कमवतो, परंतु हा 80% कोरडवाहू जो शेतकरी आहे याला जर पर्यटनाची जोड दिली तर निश्चितपणानं मला असं वाटतं शेतकऱ्यांना एक चांगलं शाश्वत इन्कम मिळू शकतं. एक उदाहरण म्हणून मी सांगतो की आमचं जे पळशी गाव आहे हे कोरडवाहू म्हणजे पारंपरिक दुष्काळग्रस्त गाव आहे. म्हणजे ते साधारण कुठल्याही आजूबाजूला कुठे आज सुद्धा पाण्याचे टँकर त्या ठिकाणी चालू आहेत. अशा गावात सपोज माझे 2 एकर ज्वारी असेल, आता 2 एकर ज्वारीमधून सामान्य शेतकऱ्याला डोक्यावरून पाणी साधारण जास्तीत जास्त 32,000 रुपये ते 33,000 रुपये इन्कम आहे. परंतु त्याच 2 एकराच्या ज्वारीचे या मागच्या सीझनला जवळजवळ मी 3.5 लाख रुपये केले.
म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की हुरडा पार्टी म्हणा असं म्हणा, तर तसा तो पॅकेज करून आम्ही पर्यटनामध्ये विकला आणि आज त्याच 2 एकर ज्वारीचे आम्हाला 3-3.5 लाख रुपये मिळाले. आणि म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन हा एक चांगला रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आपल्या घरामध्ये जर 1-2 मुलं असतील आणि मग त्या मुलांनी शहरामध्ये नोकरी न करता जर हा पर्यटनाचा व्यवसाय केला तर घरामध्ये एक शाश्वत इन्कम मिळेल, एक शाश्वत रोजगार उपलब्ध होईल. आणि मला असं वाटतं MTDCचा म्हणा किंवा सरकारचाही म्हणा. मुकेश कुलकर्णी यांना विचारणार होते की मुळात तुमचा हा अभ्यासाचा पण विषय आणि या प्रकल्पावर तुम्ही स्पेशली काम करत आहात. मगाशी काही उपक्रमांविषयी तुम्ही सांगितलं, पण आणखी काही उपक्रम, जवळजवळ 60 एक उपक्रमांची यादीच आहे तुमच्याकडे. त्यातले काही एक वानगी दाखल उदाहरणं सांगाल का वेगळ्या पद्धतीची, की जेणेकरून ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे की मलाही हे करायचं आणि मी डॉक्टर कुलकर्णींना संपर्क साधणार आहे MTDC? येस, नक्कीच. याच्यामध्ये जुन्नरला एक पाराशर ॲग्रो टुरिझम म्हणून आहे की जे मनोज हटावळे जे अगदी उत्तम पद्धतीने रन करत आहेत. आणि नंतर त्याच्यानंतर गणेशवाडी ॲग्रो टुरिझम जे आहेत औरंगाबादमध्ये ते विशेष आहे. आणि तावरे सर आपल्या सोबत आहेत. तर तावरे सरांच्या याचं एक मी उदाहरण सांगेल विशेष आहे की आपल्याला लायसन बऱ्याच गोष्टींचं भेटते की आजकाल आपण गाडीचं लायसन भेटतं, ट्रकचं, पण तावरे सरांकडे बैलगाडी चालवायचं लायसन मिळतं आपल्याला. म्हणजे फॉरेन टुरिस्ट येऊन ते लायसन त्यांच्याकडे घेतात, ते दिवसभर शिकवतात बैलगाडी चालवणं आणि सर्टिफिकेट घेऊन जातात. याचं मला फार नवीन उपक्रम जगामध्ये मला असं वाटतं आमचं एकमेव शेत असेल की ज्या ठिकाणी तुम्ही बैलगाडी चालवली तर बैलगाडी चालवल्यानंतर फेरफटका मारून आल्यानंतर आम्ही त्यांना छानपैकी त्यांच्या नावाचं लायसन्स किंवा लायसन्स तुम्हाला आज जगामध्ये कुठेही बैलगाडी चालवायचं लायसन्स आम्ही आज तुम्हाला देत आहोत. चांगले. आणि RTOनी काही ऑब्जेक्शन घ्यायचं कारण याच्यापेक्षा नवीन उपक्रम अजून काय खुशी असू शकतो. आणि खूप छान, म्हणजे खूप नाहीतरी त्यांच्या देशात गेल्यानंतर ते आपल्याला असंच करतात. इकडे उभे आहेत का, एक फोटो, चला $25. म्हणजे अहो आम्ही आमच्या ह्यानी काढलेत ना. नाही पण म्हणजे खरं हाऊ टू पॅक अँड हाऊ टू मार्केट, खूप छान रिस्पॉन्स आला त्याला, खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि लोक छानपैकी आपल्या ड्रॉइंग रूम मध्ये ती फ्रेम लावून ठेवतात. ते आठवण म्हणून त्यांच्याकडे राहते. अशी किती छान कल्पना आहे, किती वेगळेपण आहे याच्यामध्ये. तसंच तुम्ही डिंगचॅक विषयी पण मगाशी सांगत होता. तुमच्याकडे माहितीचा अक्षरशः खजिना आहे आणि आकडेवारी तुम्हाला अशी मुखोद्गत आहे. त्याचं कारण असं आहे की जसं तावरे साहेबांनी ही सुरुवात केलेली आहे आणि या क्षेत्रात ते गुरु आहेत. त्याचप्रमाणे या गुरुंनी कुठेतरी एकलव्याप्रमाणे आम्हालाही थोडंफार इनडायरेक्टली डायरेक्टली कुठेतरी शिक्षण दिलेलं आहे. काही गोष्टी आम्ही त्यांच्या ऐकल्या आणि आजच्या दिवसाला जसं त्यांनी म्हटलं, काळ बदलतोय, शेतकऱ्याला प्रत्येकाला काहीतरी नवीन सोर्स ऑफ इन्कम पाहिजे. आणि हा सोर्स ऑफ इन्कम जर बघायला गेलं तर आजच्या दिवसाला इथे जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे, म्हणजे गरीबात, जसं त्यांनी मगाशी बैलगाडीच्या लायसन्सचं उदाहरण दिलं, तसं आज म्हणजे माझं जर मी ढिंच्याकचं जर उदाहरण दिलं तर ढिंच्याक हे आज महाराष्ट्रामधलं फक्त 1 एकरमध्ये म्हणजे 22 लाख रुपये सुद्धा वर्षाला कमवू शकेल अशा पद्धतीचं एक एकमेव मॉडेल आहे. आणि 1 एकरमध्ये एवढं सगळं काही होऊ शकतं असं कोणी संकल्पना विचार पण करू शकत नाही. याचं कारण असं की शेती अबाधित ठेवून तुम्ही हा सगळं करायचं. शेती, शेतकरी आणि खेडेगाव हा त्याचा बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि कुठल्याही छोट्या शेतकऱ्याला सपोर्टिंग सोर्स ऑफ इन्कम मिळावं हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. आणि जर याचा सिनॉरिओ जर आपण दोन्हीकडे मॅनेजमेंट आणि इंडस्ट्री या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं तर आज शेतकऱ्याकडे मॅनेजमेंटच्या 4 पिलरपैकी 2 महत्त्वाचे पिलर आहे की ही जी इंडस्ट्री, अपकमिंग इंडस्ट्री याला म्हणता येईल. ॲग्रो टुरिझम, जशी आज हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे तसं हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, ॲग्रिकल्चरल इंडस्ट्री आणि पार्शियल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री याचं हे कॉम्बिनेशन म्हणून येणारा काळ हा इंडस्ट्रीमध्ये बघेल. आणि हजारो करोडचं उत्पन्न किंवा लाखो लोकांचा रोजगार याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न होऊ शकतं. मगाशी मी जे म्हणताना थोडं राहिलो की एक 20 पर्यटक जर तुमच्याकडे आले तर तुम्हाला पंचक्रोशीतल्या 35 लोकांना रोजगार मिळतो. आणि तेच जर का तुम्ही गणित एका तालुका स्तरावर नेलं तर 100 लोकांना रोजगार मिळतो. कुठलाही शेतकरी हा प्रत्येक गोष्ट स्वतःकडे करत नाही. म्हणजे कोणाला तरी तुम्हाला दूध तरी कुठून तरी आणायला लागेल, एखादं चिकन मटन तरी दुसरीकडनं आणायला लागेल, भाजी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कामगार तरी लागतील, गाईड तरी लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या बैलगाडी म्हणा किंवा हॉर्स रायडिंग म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीचं आउटसोर्सिंग तुम्हाला करता येतं. आज बघायला गेलं तर मॅनेजमेंटच्याच भाषेमध्ये जर म्हणायला गेलं तर BSc ॲग्री किंवा MBA म्हणजे ॲग्री मॅनेजमेंट बिझनेसमध्ये आज लोक PhD करत आहेत. आणि आज म्हणजे इंडियामधली जी महत्त्वाची जी कॉलेजेस आहे MBA मधली, याच्यामधनं ज्या वेळेला एखादा मुलगा PhD करून येतोय किंवा एखादा MBAचं शिक्षण घेऊन येतो त्याची साहजिक अपेक्षा आहे की मला 10-12 लाख रुपये पगार मिळाला पाहिजे. आणि जर हे आत्मसन्मानाने जर शेतकऱ्याच्या मुलाला नाही मिळालं तर तो कुठेतरी फॉरेनला तरी जाणार किंवा शहरात काहीतरी हमाली करायला येणार. आणि
अशिक्षित जरी असला शेतकरी, परत मी त्या याच्याकडे येतो की या इंडस्ट्रीमधलं किंवा या मॅनेजमेंटमधले सगळ्यात 2 महत्त्वाचे पिलर हे शेतकऱ्याच्या अंगात आहे. त्याचं कारण असं की शेतकरी हा स्वतः कष्टकरी आहे, म्हणजेच त्याचं जे एक्झिक्युशनची पॉवर आहे तो रात्र असो, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, तो तिथे राबणार आहे. म्हणजे एक्झिक्युशन हा त्याच्या अंगातला गुण आहे. दुसरी एक मी पुढे मला सांगायचं आहे, अजून एक मी थोडं कंप्लीट मी तुमच्या दोघांशी पण गप्पा मारणार आहे, पण आता मध्येच आपण फेरफटका मारायला चाललो आहेत जुन्नर आणि औरंगाबादला. तिकडनं आले की परत आपण ह्या 3 मान्यवरांशी गप्पा मारू द्या. जुन्नर परिसरात आडेफाट्यापासून 7 किलोमीटरवर राजुरी गावात पराशर कृषी पर्यटन केंद्र वसलं आहे. जुन्नर ही पराशर ऋषींची तपोभूमी. त्यांनी लिहिलेला कृषी पराशर हा कृषीविषयक सर्वात प्राचीन ग्रंथ. म्हणूनच या कृषी पर्यटन केंद्राला पराशर ऋषींचं नाव दिलं आहे. पराशर ऋषींची पर्णकुटीही इथे उभारली आहे. विविध ज्ञानशाखात मोलाचं योगदान देणाऱ्या वराहमिहीर, चाणक्य, चक्रपाणी, शारंगधर आदी भारतीय ऋषीमुनी आणि विद्वानांची माहितीही इथे प्रदर्शित केली. ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा परिसर अतिशय कलात्मक पद्धतीनं सजवला आहे. या कृषी पर्यटन केंद्राची कल्पना आहे मनोज हाडवळे यांची. कृषी विज्ञानातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी 13 वर्ष बँकेत कृषी अधिकारी म्हणून नोकरी केली, पण पुढे निर्धारपूर्वक नोकरी सोडून कृषी क्षेत्रात कार्याला सुरुवात केली. पर्यटनाची आवड मला तशी आधीपासूनच होती. अकॅडमिकली जरी माझं ॲग्रिकल्चरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, पण मी 10वी पर्यंतच हे जन्मगाव असल्यामुळे परिसरातील डोंगरदऱ्या फिरलेलो आणि बाहेरगावी राहत असताना जुन्नरचं पर्यटन वैभव प्रकर्षाने जाणवायला लागलं. मग हे पर्यटन वैभव आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवू हे सगळं बघत असताना त्यासाठी एक रात्रीच्या मुक्कामाची जागा असावी आणि तो एक ग्रामीण पद्धतीचा राहण्याचा अनुभव मिळावा, त्यासाठी आपण पराशरची संकल्पना अस्तित्वात आणण्याचं स्वप्न बाळगलं. म्हणजे बघा की आपण जेव्हा या ठिकाणी एक स्पॉट फायनल करत होतो की हे ठिकाण राहण्याचं कुठल्या ठिकाणी असावं, त्यासाठी आपण असा जमिनीचा तुकडा शोधत होतो की ज्याचा योग्य वापर होईल. म्हणजे त्यासाठी आपण हा एक बॅरन लँडचा तुकडा निवडला, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची झाडं येत नव्हती, अंडुलेशन होतं. त्याने आपण एक आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एकत्रित केलं, ज्याच्यामध्ये पर्यटक या ठिकाणी राहतात पण शेती बघण्यासाठी आजूबाजूच्या शेतांमध्ये जातात. त्याच्यातून असा फायदा झाला की आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा एक एम्प्लॉयमेंट मिळायला लागली, त्यांचा शेतमाल विकत घेतला जाऊ लागला. या ठिकाणी लागणारा जो बैलगाडीची रपेट असेल, ट्रॅक्टर ट्रॉलीची राईड असेल, त्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या स्थानिक लोकांची मदत घ्यायला लागलो आणि त्या निमित्ताने त्यांना पण एक रोजगाराची संधी निर्माण झाली. त्यासोबतच या गावामध्ये असणारा एक छानसा प्रसिद्ध पेढा असेल, मिसळ असेल, खाद्य संस्कृती असेल, या सगळ्या गोष्टी त्या पर्यटनाच्या अंतर्गत त्या माध्यमातून प्रमोट व्हायला लागल्या आणि एक प्रकारची या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. पराशर कृषी पर्यटन केंद्रात अस्सल ग्रामीण वातावरण नजरेस पडतं. ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेली बैलगाडी, जुन्या पद्धतीची आकर्षक घरबांधणी, मधमाशाचं पोळं, शेतीची अवजारं, खेड्यापाड्यात स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू. पूर्वी खेड्यातनं वापरली जाणारी एक विजेरी अर्थात टॉर्चही इथे पाहायला मिळतो. साध्या केरोसिनच्या चिमणीचं हे मॉडिफिकेशन पाहून आपण थक्क होतो. शेराच्या झाडाकडे चिलटं आकर्षित होतात, त्याला चिकटतात आणि मरतात. प्लास्टिक पिशवीत नाणी टाकून ती दिव्याजवळ बांधली तर माशा तिथे आकर्षित होतात आणि त्यांचा त्रास होत नाही, अशी नवीन माहिती आणि त्याचा अनुभवही इथे पर्यटकांना येतो. पुस्तकी पांडित्याला महत्त्व देताना आम्ही अनुभवसिद्ध ग्रामीण ज्ञानाची किती उपेक्षा केली आहे ह्याचीच इथे जाणीव होते. पर्यटकांच्या निवासासाठी इथे खेड्यातल्या वास्तव्याचा अनुभव देणाऱ्या खोल्या उपलब्ध आहेत. शहरी पर्यटकांना आवश्यक त्या सगळ्या सोयी सुविधा इथे आहेत, पण वातावरण मात्र अस्सल खेड्यातलं. चुलीवरचं फर्मास जेवण, स्थानिक खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडवणारी शाकाहारी मासवडी, गावरान भाज्या, गरम गरम भाकरी या मेन्यूनं पर्यटक तृप्त होतात.
पर्यटकांसाठी 1 ते 3 दिवसांची विविध पॅकेजेस इथे उपलब्ध आहेत. गावचा फेरफटका, शेत शिवाराची सैर आणि जुन्नर परिसरातल्या विविध पर्यटन स्थळांची सहल पर्यटकांना घडवली जाते. हापशी घुमंज देवस्थान, 9व्या शतकातलं कुकडेश्वर हे हेमाडपंथी मंदिर, कुकडी नदीचं उगमस्थान, शिवनेरी किल्ला, चावंड अर्थात प्रसन्नगड, लेण्याद्री, तिथली लेणी पर्यटकांना त्यांच्या इच्छेनुसार दाखवली जातात. कृषी पर्यटन करत असताना डाळिंब अफगाणिस्तानातून भारतात आलं, द्राक्ष पेरुनियन देशातून आली अशी मौलिक माहितीही पर्यटकांना मिळते. फळबागा, ज्वारी मक्याची शेतं दाखवत दाखवत चक्क गोठ्यापर्यंत ही यात्रा पोचते. या पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर फार मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला आणि दुधापासून स्थानिक पातळीवर बनणाऱ्या पदार्थांना एक नवी बाजारपेठ उपलब्ध होते. या पर्यटन उपक्रमाला आउटलुक ट्रॅव्हलरच्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण पर्यटन केंद्रांमध्ये पहिली श्रेणी दिली गेली आहे. MTDC अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानंही महाभ्रमण उपक्रमाअंतर्गत त्यांचा समावेश केला आहे. ज्यावेळेस MTDCचा लोगो आपल्या वेबसाईटवरती, आपल्या बोर्डवरती लोकांना दिसतो, त्यावेळेस फार विश्वासाने लोक आपल्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी येतात आणि तो विश्वास, MTDCने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आपल्यावर असते आणि म्हणून आपण चांगल्या प्रतीची सेवा आलेल्या पर्यटकांना पुरवतो. दुसरी गोष्ट अशी की MTDC नोंदणीकृत असल्यामुळे आपल्याला स्थानिक ठिकाणाहून कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कुठल्याही प्रकारे आपल्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरती अडवणूक झाली नाही आणि एक सकारात्मक आपल्या पर्यटनाला वाढीस चालना मिळाली. पराशर कृषी पर्यटन केंद्राच्या उभारणीनंतर आता MTDCच्या सहकार्यानं जुन्नर तालुक्याला देशाच्या पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देणं हेच मनोज हाडवळे यांचं स्वप्न आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या अजंठा लेण्यांच्या वाटेवरच उंडणगाव आहे. इथे गणेशवाडी कृषी संस्थेनं एक नवं कृषी पर्यटन स्थळ निर्माण केलं आहे. कृषी क्षेत्राला पर्यटनाची जोड दिली तर पर्यटनाबरोबरच कृषी वलाचा अर्थात शेतकऱ्यांचाही विकास होईल असा ठाम विचार त्यामागे होता. मराठवाड्यामध्ये काही मोजक्या ठिकाणी पर्यटनासाठी लोक येत असतात. पर्यटकांचा प्रथम हे औरंगाबाद असते, औरंगाबादचा परिसर, मग वेरूळची लेणी झाली किंवा देवगिरी किल्ला झाला, हा परिसर झाल्यानंतर मग तो जो पर्यटकांचा वर्ग आहे तो अजिंठ्याकडे वळतो. अजिंठ्याकडे येणारा हा जो पर्यटक आहे हा पूर्ण 12 महिने येणारा पर्यटक आहे. आता याचा जर आपल्याला काही फायदा करून घ्यायचा असेल परिसरासाठी तर आपल्याला काय करता येईल, हा एक विचार थोडासा मनात कायम 1-2 वर्ष घर करून राहिला की याचा नेमका आपल्याला उपयोग काय घेता येईल. तर मग त्या विचाराच्या अंती शेवटी आम्ही असा निर्णय घेतला की नाही, आपण आता प्रत्यक्ष काहीतरी करायला पाहिजे जागेवरती आणि आपण स्वतः जेव्हा प्रयोग करू, आपल्या प्रयोगामध्ये आपल्याला किती यश मिळेल याच्यानुसार आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो की तुम्ही या प्रयोगामध्ये उतरा किंवा उतरू नका. कारण हा कृषी पर्यटन करणे तसं पाहिलं तर खर्चिक पण आहे, वेळ खाऊ पण आहे आणि तुमचा एकदा जम बसल्यावरती मग तुम्हाला शेतीपासून जे उत्पन्न आहे पिकांचं तर त्याच्या कितीतरी पट तुम्हाला पर्यटकांच्या येण्यातून उत्पन्न मिळत असते. म्हणून मग इथे आम्ही ही जवळपास 23 एकरची पूर्ण बॅरन लँड परचेस केली आणि मी जेव्हा 5 वर्षापूर्वी लोकांना कन्सेप्ट सांगितला, स्थानिक लोकांना सांगितलं की आपल्याला असं असं करायचं, इथं पर्यटक येतील, तर पूर्ण गावभर चर्चा होते की हा काय वेडा माणूस आहे, इथं जंगलामध्ये याला काय करणार, इथं आम्हाला किती त्रास होतो आम्हाला माहिती, इथं मजूर मिळत नाहीत, इथं पाण्याची व्यवस्था नाही आणि हा काहीतरी याला काहीतरी वेड लागलंय. अजय हळदेकरांना वेड लागलं नव्हतं, त्यांनी कृषी पर्यटन स्थळ उभारण्याचं वेड घेतलं होतं. त्यांच्या प्रयत्नातूनच या उजाड माळरानावर पर्यटकांची वर्दळ सुरू झाली. शाळांच्या सहली येऊ लागल्या. उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांची संस्कार शिबिरं सुरू झाली. अजंठा जंगलातल्या ट्रेकिंगचा अनुभव घ्यायला तरुण येऊ लागले.
साहित्यिकही आपल्या चर्चा आणि लेखन साधनेसाठी या शांत निवांत परिसरात येऊ लागले. इथे आलेली शहरी मुलं भावला भावलींच्या लग्नात, तर त्यांचे पालक लगोरी आटापाट्यांसारख्या खेळात रमू लागले. आणि वर्षाचे 12ही महिने हा परिसर उत्साहानं भरून राहिला. 36 पगडी समाज हे जे वैशिष्ट्य असतं ग्रामीण भागातलं, की याच्यामध्ये 12 बलुतेदार आले, 18 अलुतेदार आले आणि 6 वतनदार आले. हे पूर्ण 36 पगडी समाजाचं वैशिष्ट्य हे उंडणगावमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग असा विचार मी करायला लागलो की हे आपल्याकडे एवढा मोठा हा जो खजिना आहे, हा जो दडलेला आहे, हा जर आपण बाहेर काढला तर पर्यटनाला पूरक आपण इथं पुष्कळ काय करू शकू. म्हणजे एक आदर्श खेडे किंवा आदर्श गाव की ज्या ठिकाणी 36 पगडी समाज आपल्याला आजही बघण्यास मिळेल. साहजिकच 12 बलुतेदारांचे इथे उभारलेले पूर्णाकृती पुतळे पर्यटकांना आकर्षित करू लागले. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, धनगर, जोशी, गुरव, सोनार, धोबी, पानोड्या, कुंभार, फासेपारधी या बलुतेदारांची शहरी पर्यटकांना नव्यानं ओळख होऊ लागली. पर्यटकांसाठी इथे बैलगाडी सफरीचा आनंद दिला जातो. बैलगाडीतून जवळच्याच टेकडीवर नेलं जातं. तिथे कृषी गणपती मंदिर उभारलं आहे. बैलगाडी सफर करून भूक लागली की जेवणासाठी खास मराठवाडा थाळी मिळते. मराठवाड्यातल्या पद्धतीनं बनवलेल्या दालबट्टी किंवा वरणबट्टीची लज्जत इथे चाखता येते. औरंगाबाद आणि अजंठा लेणी सगळेच जण पाहतात, पण या वाटेवर इतरही अनेक पर्यटन स्थळं विकसित करता येणं शक्य आहे. अजंठा व्ह्यू पॉइंट, चढायला सोप्पा वेताळवाडीचा किल्ला, मुर्डेश्वर, प्राचीन महादेव मंदिर, आमसरी महादेव मंदिर, अनवा इथलं हेमाडपंथी विष्णू मंदिर. या वैविध्यपूर्ण स्थळांमुळे या भागाचाही पर्यटनदृष्ट्या विकास होऊ शकतो. स्थानिक उत्सव आणि यात्रांना जोडून बंजारा आणि लमाण जनजीवनाची ओळख करून देणारी विशेष टूरही इथे आखली जाते. MTDCनं या पर्यटन स्थळाचा समावेश आपल्या महाभ्रमण योजनेत केला आहे. ज्यावेळेस आम्ही आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला लागलो पर्यटनाच्या माध्यमातून, तर मग हळूहळू आमचा संपर्क हा MTDCशी येत गेला. MTDCच्या माध्यमातून आणि आम्हाला स्थानिक अधिकाऱ्यांचं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये एवढे छान प्रकारे सहकार्य मिळाले की याच्यामध्ये मग आम्हाला महाभ्रमण योजनेची माहिती कळाली. मग महाभ्रमण योजनेमध्ये आम्ही आमचं या ठिकाणाचं नाव नोंदणी करून घेतली. आणि मग जो एक वेगळ्या प्रकारचा क्लास आहे, शहरातला जो वर्ग म्हणतो आपण पर्यटक वर्ग, तर MTDCच्या माध्यमातून जे पॅकेज टूर्स वगैरे असतात, तर मग ते आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे इथं उपलब्ध व्हायला लागले. आणि आम्ही पर्यटकांपर्यंत जे पोहोचण्याचं, म्हणजे ज्या पर्यटकांपर्यंत आम्ही पोहोचणं अशक्य होतं, तर MTDCच्या माध्यमातून आम्ही त्या पर्यटकांपर्यंत पोहोचायला लागलो. आणि हळूहळू जसं मग पर्यटक वाढत गेले तसं मग एक पर्यटक दुसऱ्याला सांगत, तो तिसऱ्याला सांगत, अशा प्रकारे MTDCनी आमची ही पूर्ण एक जी साखळी आहे, पर्यटकांची साखळी, तर ही जोडण्याचं खूप महत्त्वाचं काम केलं. नवी कल्पना आणि नवा विचार घेऊन कृषी पर्यटन क्षेत्रात चिकाटीनं काम करणाऱ्यांना यश निश्चित मिळतं, हेच गणेशवाडीच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. आता आपण काही गावांना जाऊन आलो आणि तिथल्या शेतकऱ्यांचं एकूण व्यवस्थापन कौशल्य अनुभवून आलेलो आहोत. याच विषयावर मगाशी पाठक जे आपल्याशी बोलत होते, त्यांच्यातले उपजत जे गुण आहे, जी ताकद आहे, त्याविषयी आपण सांगत होता. गोष्ट अशी आहे की बघा, एक कुठलाही एक सण असतो किंवा समारंभ असतो किंवा गावामध्ये एखादी लग्न समारंभ आहे, हळदीचा समारंभ आहे किंवा अगदी उत्तर कार्य का असे ना,
आणि ज्या वेळा घरामध्ये 20, 25, 50, 100 पाहुणे येतात, तर शेतकऱ्याची जे कुटुंब आहे त्याला हे सांगायला लागत नाही की आदरातिथ्य कसं करायचं आहे. तो एखादा पाहुणा येणार असेल तर तो पाहुण्याची वाट बघण्यापासून, त्याला एस.टी. स्टँडपासून घेऊन येण्यापासून, परत त्याला गावामध्ये म्हणजे त्याचा अगदी आदरातिथ्य करून स्वतःच्या खिशातल्या पैशाने, आणि जर स्वतःच्या घरात काही नसेल तर अगदी बाजूला शेजारी जाऊन उधार मागून सुद्धा पटकन तो उसनं मागून सुद्धा तो सगळा कार्यक्रम करतो. बरं, त्याच्यानंतर तो एंटरटेन पण करतो, गावामध्ये फिरवून पण आणतो, आणि जाताना परत जो कोणी नातेवाईक पाहुणा असेल त्याला फुकट काहीतरी गाठोडा बांधून पण देतो. म्हणजे ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मधला जो मॅनेजमेंटचा पार्ट आहे, अनुभव अनेकांना येतो. हा, आणि याच्यासाठी कुठलंही शिक्षण आजपर्यंत कुठल्या MBA कॉलेजमध्ये शेतकरी गेलेला नाहीये, पण त्याला हे माहित नाही की हे प्रेझेंट कसं करायचं. तावरेजी याविषयी काय सांगतील? याच्याविषयी सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु कृषी पर्यटनाकडे नुसतंच शेतावरती येणं आणि पिठलं भाकरी खाऊन जाणं इथपर्यंत तो विषय सीमित नाही. ह्याच्या कृषी पर्यटनामागं एक खूप चांगला दूरगामी परिणाम होणार आहेत. पहिलं गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी कृषी पर्यटन करणार आहात त्या गावाचं पर्यावरणाचं संवर्धन जतन होणार आहे. कारण ज्या ठिकाणी झाडं लावली जातील, ज्या ठिकाणी पाण्याचं संवर्धन केलं जाईल, ज्या ठिकाणी पाऊस तुमच्या शेतामध्ये तुम्ही साठवून ठेवाल, ज्या ठिकाणी तिथल्या गावाचं संस्कृतीचं जतन संवर्धन होणार आहे. गावातल्या महिला बचत गटांच्या पदार्थांना तिथं उठाव मिळणार आहे. गावातल्या कृषी मालाचा उठाव होणार आहे. गावातले आमचे जे काही कारागीर आहेत, मग तिथं लोहार असेल, कैकडी असेल किंवा बुरुड असेल, तर ह्या सगळ्या मंडळींना, कुंभार असेल तर ह्या सगळ्या मंडळींच्या मालाला उठाव मिळणार आहे. आणि म्हणून गावात जाणं आणि पिठलं भाकरी खाऊन येणं इथपर्यंत तो विषय नाही. ह्या सगळ्या लोकांना, उदाहरण म्हणून आमच्याकडे गावामध्ये जर कुंभार असेल, त्यांनी जे बैलपोळ्याला जी चिखलाची किंवा मातीची बैलं बनवून ठेवलेली असतात त्याला मार्केट आहे. आमच्या गावाकडे असे काही कारागीर आहेत की आपल्याकडे काईट फेस्टिवल नावाचा प्रकार असतो. परंतु काईट म्हणजे नक्की काय, पण ती वावडी जी आहे ग्रामीण भागामध्ये, मराठीत एक म्हण आहे बघा, कशाला वावड्या उडवतो म्हणून, पण ती वावडी कुठली, तर ती चौकोनी किंवा अष्टकोनी वावडी असते. आणि हे वावडी आपण त्या ठिकाणी लोकांना उडवायला ज्यावेळेला देतो तर ही सगळी परंपरा आहे. आणि म्हणून ह्या लोकांना त्यांच्या कलाकुसर एक तारी भजन कुठं गायलं जातं मला तुम्ही सांगा. तर ही एक तारी भजन कला असेल किंवा ती बैलं बनवण्याची कला असेल, वावडे बनवण्याची कला असेल, ती त्यांच्या घरामध्ये पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे. त्यांना जर शाश्वत इन्कम मिळाला तरच ती पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे. आणि म्हणून कृषी पर्यटन असं एक जे माध्यम आहे की पर्यटक तुमच्या शेतावरती येतोय, पर्यटक तुमच्या गावामध्ये येतोय, आणि म्हणून हा सगळा जो माल आहे हा कृषी माल प्रामुख्यानं शेतकऱ्यांनी पर्यटन का करावं, तर त्याच्या मालाला भाव मिळत नाही. आणि म्हणून शेतावरती आलेला जो पर्यटक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ असेल, गहू असेल, बाजरी असेल, भाजीपाला असेल, हे तुम्ही सांगितलेल्या भावामध्ये पर्यटकाला तुम्हाला विकता येईल. कारण जर समजा ज्वारीचं उदाहरण घ्या, जर आज तुम्हाला शहरामध्ये जर 35 रुपये किलोनी ज्वारी मिळत असेल आणि मग माझ्या शेतकऱ्यांनी किंवा आम्ही जर 30 रुपयाने जरी विकली तरी मला आज होलसेल मार्केटमध्ये, वाशिम मार्केटमध्ये किंवा कुठल्या कडधान्याच्या मार्केटमध्ये मला 16 रुपये 17 रुपयाला आम्हाला विकायला लागते, तर ती मला डबल मिळते. तुम्हाला स्वस्त 3 रुपये मिळतात आणि शेतकऱ्याकडून थेट घेतलेल्याचा आनंद एक वेगळा असतो. तर हे सगळ्या गोष्टी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे पर्यावरण जतन होणार आहे, पाण्याचं संवर्धन होणार आहे, संस्कृतीचं जतन संवर्धन होणार आहे, गावामध्ये एक शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे. तर असे ह्या सगळ्या मार्गाने कृषी पर्यटन फुलत जाणार आहे. आणि मला असं वाटतं की MTDCचा हा जो उपक्रम आहे की ह्या सगळ्या लोकांना एका चांगल्या व्यासपीठावरती घेऊन येणं, ह्या चांगल्या लोक जे आज वाशिम जिल्ह्याचं उदाहरण घ्या, वाशिम जिल्ह्यामध्ये महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेलं एक ठिकाण त्यांनी उभा केलेलं आहे. म्हणजे स्वावलंबन, वीज स्वावलंबन, पाणी स्वावलंबन, खतं स्वावलंबन, बी स्वावलंबन, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कुठं बघायला मिळतात आपल्याला. आणि म्हणून नवीन काळ्यांचा जो उपक्रम आहे की अमृत यात्रा किंवा मुलांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवाव्यात. कारण नुसतंच पुस्तकात वाचून म्हणा किंवा TV मध्ये बघून म्हणा ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार नाहीत. आता अशा त्यांच्यासारखे उपक्रम करणारे लोक आहेत किंवा वाशिम जिल्ह्यामध्ये भूमी कृषी पर्यटन केंद्र आहे. तर अशा या लोकांच्या माध्यमातून आणि ह्याला पाठबळ देण्याचं काम MTDCच्या माध्यमातून होतंय. आणि डॉक्टर मुकेश आहेत किंवा हे सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून होतात आहे. आजचा विषयच आपला कृषी पर्यटन आहे. डॉक्टर मुकेशकडे या संदर्भातली आकडेवारी पण आहे. काय सांगते तुमची आकडेवारी डॉक्टर? आमची आकडेवारी की महाभ्रमणच्या अंतर्गत आमचे एक 6-7 विषय, त्यात कृषी आहे, निसर्ग आहे, त्यांची परंपरा, संस्कृती किंवा इतर, पण मॅक्झिमम जो रिस्पॉन्स आहे तो कृषी पर्यटनाला आम्हाला खूप जास्त. याच्यामध्ये बेसिक असं आहे की जसं तावरे सरांनी आता सांगितलं
की एखाद्या शेतकऱ्याचा माल त्याच्याकडून तो होलसेलकडे येणार, रिटेल नंतर आपल्यापर्यंत पोहोचणार. पण जर ह्या माध्यमातून आपण डायरेक्ट गावातल्या टुरिस्टला किंवा शहरातल्या लोकांना आपण गावी घेऊन गेलो तर त्यांना तिकडचं सगळं बघणं पण होईल आणि शेतकऱ्याचा जो माल आहे तो त्यांना डायरेक्ट ताजा त्यांना मिळेल. म्हणजे दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की एक तर जसं की आमच्या खानदेशातली केळी फार प्रसिद्ध आहे, तर ते केळी आणि कापूस या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर केळीमध्ये नुसती केळी विकणं म्हणजे ते केळीचे चिप्स करून विकणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे जर आपल्या शेतातलं जे एखादी प्रोडक्ट आहे ते म्हणजे साव्यांचं जे फार्म आपण म्हणतो की तिथे नुसतं ते चिकू विकत नाही तर चिकूचं लोणचं, चिकूची पोळी किंवा चिकूचे विविध प्रकार चिकूचे विविध प्रकार विकून किंवा ते ऐकून लोकांपर्यंत पोहोचतात. तर कृषी पर्यटनाचं हेच अनुभूती आहे की नुसती शेती करणं नाही तर ह्याचं आउटकम जे आपल्याला मिळतं ते वेगवेगळ्या माध्यमातून डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचवणं. व्हॅल्यू ॲडिशन करता येतं. एमटीडीसी या सगळ्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायचं काम करतेच. शिवाय तुम्हा दोघांचं सुद्धा एमटीडीसी बरोबर नेहमीच संपर्क येत असणार. तुम्ही या अनुभवाविषयी काय सांगाल? एमटीडीसी जे इनिशिएटिव्ह घेते आणि मदतीचा हात पुढे केलेला आहे. मी अनुभव म्हणजे एमटीडीसीचा माझा खूप मोठा अनुभव आहे. 2011 साली लंडनला वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटमध्ये एमटीडीसीने मला स्टॉल दिला होता आणि अख्ख्या महाराष्ट्रामधून किंवा भारतामधून एमटीडीसीच्या स्टॉलमध्ये कृषी पर्यटन त्या ठिकाणी गाजत होतं आणि मग तिथल्या शेतकऱ्यांना आणि लंडनमध्ये सुद्धा आपली मराठी माणसं खूप आहेत आणि मग त्या पर्यटनाच्या माध्यमातून ते पर्यटन तिथलं सगळं एक्झिबिशन बघायला येत होते आणि खूप त्यांना कौतुक वाटत होतं की बाबा एका शेतकऱ्याचा मुलगा लंडनमध्ये त्याच्या शेतीबद्दलचं प्रदर्शन करत आहे आणि हे कधी शक्य झालं? कारण शासनामुळे शक्य झालं. आणि बहुतेक वेळा असं होतं की शासनाचे अधिकारी किंवा शासनाची एकूण यंत्रणा ही प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये कमी पडते. खूप म्हणजे थेट मदत आणि इनडायरेक्ट मदत अशी दोन्ही स्वरूपाने मदत ही सुरूच असते. पण या उपक्रमाच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला पण एक संधी मिळाली. आणि म्हणजे 2-3 वर्षापासून म्हणजे आता या मागच्या 3-4 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रानं खरंच पर्यटन खूप सिरियसली घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये काही नाहीये, सगळ्यांना माहिती आहे. तमाम जनतेला वाटतं की खरंच हे सिरियसली घ्यावं कारण आपल्याकडे एवढा मोठा खजिना आहे की तो सगळा बघणं, समजून घेणं, अनुभवणं आणि त्यात सातत्य ठेवणं. तुमच्या तिघांच्या माध्यमातून असंख्य नव्या गोष्टी समोर येतात आणि मला खात्री की हजारो लोक तुम्हाला अप्रोच होतील हे बघून, कारण खूप अद्भुत आणि नवीन गोष्टी समोर येत आहेत. पाठकजी, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? एमटीडीसी बद्दल बोलायचं झालं तर एमटीडीसीने गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये हा चेहरा फार छानपैकी बदललेला आहे आणि शेतकऱ्यांशी यांनी डायरेक्ट संवाद साधायला सुरुवात केली. विविध कॅम्प्स म्हणा किंवा विविध स्किल डेव्हलपमेंट जे अशिक्षित लोकांसाठी सुद्धा जे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहेत जे शेतकऱ्यांच्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा साधा एखादा जीप चालक आहे, ऑटो चालक आहे किंवा अशा पद्धतीचे छोटे छोटे कार्यक्रम जे एमटीडीसीने घेतलेत. आणि त्याचबरोबर त्यांनी शहराला तिथे म्हणजे एक नॉर्मली कसं असतं की शेतकरी हा शहरामध्ये माल विकायला जातोय, तर इथे यांनी गंगाच उलट केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्याला एका साईडनी शेतकऱ्यासाठी सपोर्ट तयार झालेला आहे, वेगवेगळ्या योजना आहे. या योजनांमधल्या 2 म्हणजे महाभ्रमण म्हणा किंवा एमटीडीसीच्या जे काही स्किल डेव्हलपमेंट आणि त्याच्याबरोबर त्यांनी जे कृषी पर्यटन त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्यामुळे एक कुठल्याही शेतकऱ्याला म्हणजे मगाशी मी थोडंसं अजून उदाहरण देईन की वर्षभर मगाशी तावरे साहेब जसं म्हणत होते की वर्षभर काम केल्यानंतर 365 दिवस शेतकऱ्यांनी त्याच्या असलेल्या जमिनीमध्ये त्याचा असलेला लेबर त्या म्हणजे कामगार आहे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि सगळ्या विन विन सिच्युएशन आहे. पाऊस पण चांगला आहे, सगळं खत पण आहे, कामगार पण व्यवस्थित काम करतायत आणि हे सगळं विन विन सिच्युएशनमध्ये जरी केलं तरी एका वर्षामध्ये एका एकरी 40,000 रुपयाच्या वरती इन्कम तो कमवू शकत नाही. हीच गोष्ट पश्चिम महाराष्ट्राच्या रामेटीच्या कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा कन्फर्म केलेली आहे. काही वेळा मी तिथे त्यांच्यासाठी ज्या वेळा मी वर्ग घेतले त्यावेळा ही गोष्ट कन्फर्म केली आहे. आणि हे सगळं बघताना हे विदारक चित्र नुसतंच विदारक न राहता त्याला पॉझिटिव्ह अँगल कसा देता येईल अशा दृष्टीने एक काम केलं आणि आपण एक बिझनेस मॉडेल सकट बाहेर आलो की फक्त 40 दिवस शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचं काम केलं. फक्त मी त्याच्यामध्ये 24 तास पण म्हणत नाही, सकाळी 9:30 ते 5:30 पर्यंत त्याच्याकडे फक्त 20 पर्यटक 40 दिवस आले म्हणजे 800 पर्यटक आले आणि त्याला फक्त त्याने 450 रुपये चार्ज केला, जो सगळ्यात लोएस्ट चार्ज आहे. 450 मध्ये आजच्या दिवसाला कोणी तुम्हाला एंटरटेन करत नाही, कोणी तुम्हाला राईड देत नाही, कोणी तुम्हाला शिक्षण देत नाही, कोणी तुम्हाला फूड देत नाही. आणि याचं कॉम्बिनेशन म्हणून जर एखाद्या शेतकऱ्यांनी लहानात लहान शेतकऱ्यांनी केलं आणि फक्त 40 दिवस 40च दिवस का तर पावसाळ्याचा वेळ आहे, कधी काही घरात कार्य आहे, काही अडचणी आहेत, तर म्हणून 40च दिवस केलं. आणि असं जर याचा टर्नओव्हर
800 × 450 रुपये जर केलं तर 3,60,000 रुपयाचं टर्नओव्हर होतं. आजच्या दिवसाला शेतकऱ्याचं इन्कम कुठे इन्कम टॅक्सला दाखवायला जायचं नाही आहे. आणि आजच्या दिवसाला कमीत कमी 60 ते 65% इव्हन 70 मॅनेजमेंट जर चांगली असेल तर 70% इन्कम याच्यामध्ये मिळतं. म्हणजेच मगाशी साहेब जसे म्हणत होते 1,80,000 रुपये हा नेट प्रॉफिट आणि 1,80,000 अगदी खर्च झाला असं समजून चला. कारण तो खर्चसुद्धा जो शेतकरी कष्ट करणार आहे त्याच्याच घरामध्ये लेबरच्या स्वरूपात किंवा आजूबाजूने जे आउटसोर्सिंग केलं त्याच्या याच्यात येणार आहे. आणि जर तसं त्याला डिवायडेड बाय 12 महिने केलं तरी 15,000 रुपये पर मंथ फक्त या कृषी पर्यटन प्लस त्याने जो वर्ष 365 दिवसात जी शेतीमध्ये उत्पन्न केलं ते उत्पन्न आणि याच्याशिवाय जे वेगवेगळ्या छंद आहेत म्हणजे अगदी धरून चला की एखादं शहरामध्ये डॉग ब्रीडिंग किंवा डॉग घेतात किंवा शोभिवंत मासे आहेत किंवा कॉईन बॉक्स म्हणून जसे त्यांचे तिथले हँडीक्राफ्ट्स आहेत फूड प्रॉडक्ट्स आहेत असे असंख्य गोष्टी आहेत. त्याला आम्ही कॉईन बॉक्स म्हणतो. आणि अशा 40 प्रकारचे कॉईन बॉक्स या एकाच शेतकऱ्याला त्याच्या शेती प्लस ॲग्रो टुरिझम प्लस याच्यातले 2-3 प्रकार जर त्याने निवडले तर मगाशी जसं मी MBAचं उदाहरण देत होतो तर एका शेतकऱ्याला त्याच्याच जागेमध्ये 1,00,000 रुपये महिना कमवणं सुद्धा कठीण नाही. नंबर 1. आणि ह्या कल्पकतेने विषय अशासाठी मांडला आणि याला मी ही चर्चा कंटिन्यू करणार आहेच आहे. मी परत एकदा तावरेजींकडे जाणार आहे आणि एकूण या संदर्भामध्ये प्रशिक्षणाची जर गरज असेल तर आणि एकूण संधीविषयी आपण काय सांगाल आणि धोरणांविषयी पण काय सांगाल? प्रशिक्षणाच्या कारण कृषी पर्यटन हा जो विषय आहे आता शेतकऱ्याला शेती कसं करणं माहिती आहे. याच्यामध्ये 2 विषय आहेत, एक पर्यटन आणि एक कृषी आहे. कृषीबद्दल शेतकरी आमचा PhD आहे आणि पर्यटनाबद्दलचं एक जुजबी ज्ञान ते सगळं पॅकेजिंग कसं करायचं काय करायचं त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. शासनाची हुनर से रोजगार अशी एक खूप छान स्कीम आहे. केंद्र शासनाची योजना आहे ती महाराष्ट्र शासन आपल्यासाठी राबवू शकतं आणि अशा प्रकाराचं जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आम्ही बारामतीला बारामती कृषी आणि ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण केंद्र आहे ते शासनाच्या मार्फत आपण प्रशिक्षण त्या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता. आणि युवकांना जर रोजगाराच्या संधी उपलब्ध या पर्यटनामध्ये जर म्हणायचं म्हटल्या तर खूप साऱ्या आहेत आणि घरी बसल्या आपल्या गावातच एक चांगल्या प्रकाराचं शाश्वत इन्कम देणारा रोजगार आपल्याला कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मिळू शकतो. चांगले चांगले शिकलेले पर्यटक चांगले चांगले सेलिब्रिटीज नट नट्या सायंटिस्ट डॉक्टर्स वकील ही सगळी लोक आपल्या शेतावरती येतात आणि मग हे ज्या वेळेला सगळं शेती फिरून पाहतात आणि मग आपल्या पाठीवरती ते शब्बासकीचा हात ज्या वेळेला ठेवतात तेव्हा 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील परंतु ह्या सगळ्या थोरांचा पाठीवरती शब्बासकीचा हात खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मला युवकांना आपल्या मार्फत आणि MTDCच्या मार्फत हे सांगावंसं वाटतं की रोजगाराच्या पर्यटनामध्ये कृषी पर्यटनामध्ये भरपूर संधी आहेत. आपण कृषी पर्यटनामध्ये या एक शाश्वत इन्कम शाश्वत रोजगार आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि पुढे जाऊन मला हे सांगायचं वाटतं की नुकतंच आता बारामती कृषी आणि ग्रामीण पर्यटन विकास संस्थेमार्फत एक छानपैकी कृषी पर्यटनाचा धोरणाचा ड्राफ्ट आम्ही MTDCला सबमिट केलेला आहे. त्याचे सगळे चाचपणी झालेले आहे. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी त्या धोरणामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. एक चांगल्या पद्धतीचं सुसूत्रता कृषी पर्यटनामध्ये कशी यावी याच्याबद्दलचं सगळं त्या ठिकाणी धोरणामध्ये दिलेलं आहे. आणि एकंदरीतच कृषी पर्यटनासाठी एक चांगला काळ भविष्य महाराष्ट्रामध्ये नक्कीच आहे आणि युवकांनी नोकरी करण्यापेक्षा मला असं वाटतं की कृषी पर्यटन करावं आणि त्याच्यामध्ये खूप मोठा वाव आहे. जाता जाता डॉक्टर मुकेश काय सांगतील? शेती हा आपला एकंदरीत मला म्हणता येईल की एक अख्ख्या अर्थव्यवस्थेचा शेती हा एक बेसिक कणा आपला आहे आणि जोपर्यंत कणा ताट राहणार नाही तोपर्यंत आपलं मला सगळंच डळमळणार आहे. म्हणून नुसतं शेती हा व्यवसाय ना फक्त शेतीला जोडधंदा जसं आपण म्हणजे पोल्ट्री बघत होतो किंवा डेअरी फार्म बघत होतो शेतीला आता मला पर्यटन हा पण एक जोडधंदा होऊ शकतो. म्हणजे खूप चांगला इन्कम माध्यमातून आपल्याला येऊ शकतं असं मला वाटतं. वाढत्या शहरीकरणाची ती गरज आहे. ती गरज तुम्ही लोकांनी ओळखली, तुम्हाला दूरदृष्टी आहे आणि आता नव्याने येऊ पाहणाऱ्या लोकांसाठी MTDC भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. जाता मला एकच सांगायचं आहे त्याच्यामध्ये की कृषी पर्यटनाचं जर ब्रीदवाक्य काय असेल तर शेतकरी शेतामध्ये राहायला पाहिजे आणि शेती शेतकऱ्याच्या घरात राहिली पाहिजे. हा कृषी पर्यटनाचा खूप मुख्य उद्देश आहे. कृषी पर्यटन आता जे महत्वाचं असं होतंय की जे वृक्ष पर्यटन आहे किंवा जी 5 स्टार संस्कृती आली आहे तर इथे आज शहरातल्या माणसाला सुद्धा मनसोक्त आनंद मनशांती आरोग्य आणि समाधान या 4 गोष्टी तर पाहिजेच आहेत आणि त्यातला कृषी पर्यटनाकडे वळल्याशिवाय पर्यायच नाहीये.
तर पर्यायाने शेतकरी हा समृद्ध होणारच आहे. फक्त आपल्याला जसं आज MTDC खूप वेगवेगळ्या स्तरावर सपोर्ट करते आहे, तसं शेतकऱ्यांनी पण पुढे येणं आणि त्याचं शहर आणि खेडेगाव या दोघांचं कॉम्बिनेशन हे जास्त महत्त्वाचं ठरत आहे. अनेक अनेक धन्यवाद. अतिशय मोलाचं मार्गदर्शन तुम्ही तिघांनी आमच्या प्रेक्षकांना केलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण असंच भेटत राहूया. तोपर्यंत नमस्कार.